श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम। नमस्कार। आज दिनांक 27 नोव्हेंबर। श्रीराम जय राम जय जय राम। निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे। श्रीराम जय राम जय जय राम। निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे। समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे। त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगत करतो। आपले गाव आले की आपण गाडी सोडतो। हे जरी खरे, त्याचप्रमाणे निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे। निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकेच खरे। सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो। म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे। स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखी दुसरे कोणते राहिले। परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली तिला सगुण निर्गुण दोन्ही कुठे गोड लागतात। सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो असे म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले। वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत। स्थलात आणि कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे। परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात। अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको। सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे। तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते। एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कुठे आहे हे दाखवा, तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की देव कुठे नाही हे दाखवा। पण हा उत्तम मार्ग नव्हे। देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच, फक्त तो त्याला वेगवेगळी नावे देतो। निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण देव नाही असे तो म्हणतो। जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा। मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही, जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही, त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही आणि ऐकणाऱ्याला तो जितके सांगतो तितके कळत नाही। म्हणून मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे। परमात्मा करता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करीत राहावे। निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही, म्हणून ते अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूपात येऊन राहते। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज आपल्या प्रत्येक प्रवचनात आपल्याला सगुण उपासनेचे महत्त्व सांगत असतात। निर्गुणाची उपासना करणं तितकंसं सहज सोपं नाही। आपलं अंतिम साध्य जरी ते असलं तरी सर्वप्रथम आपल्याला सगुणाची उपासना आवश्यकच असते आणि म्हणूनच आपण सगुण रूपात त्याची उपासना करणं हे परमार्थात कधीही जास्त श्रेयस्कर मानलं जातं। अर्थात आपल्या याविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात। आपल्याला मिळणारं ज्ञान हे पूर्ण असतंच असं नाही आणि त्यामुळे आपल्या कल्पनाही त्याप्रमाणे बदलत असतात आणि मुळात परमेश्वर हा ज्ञानाने समजण्याचा विषयच नाही, तर तो अनुभवाने अनुभवण्याचा विषय। म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही आपला प्रपंच कर्तव्य बुद्धीने करा, तो करता करताच त्याचं नाम सातत्याने घ्या आणि मग त्याचा अनुभव तुम्हाला निश्चितपणे येईल। अशी ही परमेश्वराची अनुभूती आपल्या गुरुने लिहिलेल्या नामाने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच घेता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना। तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स। श्री स्वामी समर्थ। जय गुरुदेव। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम
श्रीराम जय राम